शो द क्वालिटी गेम आणि पहिली मॅच आजच्या दिवसातील सुरू होती आहे. बॉलर मयूर येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू होतोय. बॉलर मयूर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पहिलं 2 खेळाडूंसाठी 8 सर्कलच्या बाहेर. पहिला बॉल पहिल्या चेंडूवरती अतिरिक्त उसी प्राप्त झाली बॉलरला. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉलनं सुरुवात झाली आहे. गौरीपाडा त्यांच्या अगेन्स्ट टीम चौदरपाडा. अशी मॅच भरपूर चांगली लढत पहिलीच पाहायला मिळते. खरं तर चौदरपाडा भरपूर चांगली टीम आहे. योगेश आहेत स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस उडवलाय बॉल हवेत आहे. योगेशची विकेट धोक्यामध्ये. पहिल्या विकेटचं पतन. पहिला धक्का लागतोय टीम चौदरपाडा संघाला. बॅटर योगेश कोळी बॅक टू द डगआउट. लॉंग ऑफला खेळाडू तैनात होते. सरळ त्याच्या हातामध्ये बॉल नेऊन मारला योगेशनं. विकेट आली. पहिला चेंडू देखील अतिरिक्त उसळी घेणारा होता. त्याच दिशेनं आला होता परंतु उसळी अतिरिक्त होती त्यामुळं बॅटर बीट झाले. परंतु त्यानंतर चेंडू बॅटवरती प्रॉपर टायमिंग करता आला नाहीये योगेशला. चांगला खेळाडू बाद होऊन परतलाय. न्यू बॅटर प्रतीक वाकडे येत आहेत. प्रतीक वाकडे आल्यात न्यू बॅटर क्रमांक 3 वरती खेळण्यासाठी. धाव फलक उघडलेलं नाहीये. विकेट जरूर आली आहे परंतु धावफलकावरती कोणतीही धाव लागलेली नाहीये. 2 चेंडूचा खेळ झाला. चांगली बॉलिंग करतायत मयूर. सुरुवातीच्या ओव्हरमध्येच पूर्णपणे संघाला डॉमिनेट करून देत आहे. वा क्या बात आहे. चांगला बॉल आहे. अपील देखील स्ट्रॉंग आहे. आणि येस बघा खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळते. खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन भरपूर चांगलं पाहायला मिळत आहे. विकेटचं पतन आणि दुसरा धक्का टीम चौदरपाडा संघाला लागतोय. बघा ॲक्शन रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती लगेच ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बघा बघा बॅटची कडा लागली आणि बॅटर नाखुश दिसले आणि बघा स्वतःनेच अंपायरचा डिसिजनचा वेट केला नाही आणि स्वतःनेच सांगितलं की यस मी बाद आहे. चांगलं टेलिकास्ट पाहायला मिळत आहे आणि चांगली खेळाडू वृत्ती देखील खेळाडूकडनं पाहायला मिळाली. प्रतीकला माघारी परतावं लागलं. न्यू बॅटर आता करण येत आहेत. करण तरे येत आहेत क्रमांक 4 वरती. बॅटर येत आहेत बॅटर जात आहेत. हजेरी लावण्याचं काम फक्त केलं जात आहे. फटका चांगला केला. डीप मिड विकेटला चेंडू जातोय. एक सिंगल आली. एकच धाव. एकापेक्षा जास्त काही मिळत नाही. या सुरुवातीच्या ओव्हरमध्ये तुम्हाला हेच गरजेचं होतं की धावफलक चालतं ठेवणं. सिंगल डबल. परंतु पॉवर प्लेचं षटक आहे. षटकार चौकार खेळण्याच्या नादामध्ये कुठेतरी बॅटर बाद देखील होतात. 2 विकेट पडलेत. एकच धाव धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय. मयूर पुढचा बॉल. यावेळेस खराब लाईन खराब. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. सकाळच्या सत्रामधल्या पहिला अतिरिक्त बॉल बॉलर मयूरच्या खात्यामध्ये देखील जातोय. चांगली बॉलिंग आतापर्यंत झाली आहे मी म्हणेन कारण 2 धावा धावफलकावरती आहेत. लेग साईडची बाउंड्री मोठी आहे. ऑफ साईडला थोडीशी छोटी बाउंड्री दिसतीये. विकी भंडारी स्ट्रायकिंग एंडला असतील. पुढचा बॉल बघा अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही. या मिस चेंडू. स्विंग अँड मिस डॉट बॉल. चांगला बॉल पाहायला मिळतोय. चांगली मॅच पहिलीच लढत भरपूर चांगली पाहायला मिळते. टीम सार्थक 11 चौदरपाडा त्यांच्या अगेन्स्ट टीम कस्तुरी 11 गौरीपाडा या 2 संघादरम्यान. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल सोडून दिला. यावेळेस देखील लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. एका धावेनं धावफलक आता पुढे सरकते. धावफलक 3 वरती. 3 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे.
पुल करण्याचा प्रयत्न होता मात्र मिस झाला आणि अशा पद्धतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ फिनिश. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धाबलकावरती धाबा बनल्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त 3 धाबा. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धाबा. कुठेतरी दबाव आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना टीम सार्थक 11 चौदरपाडा संघावरती. पहिली ओव्हर भरपूर डॉमिनेट केलं. बॉलर मयूरनं चांगलं षटक हाताळलं. आतापर्यंत फक्त 3 धाबा त्याने खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आता हेमंत म्हात्रे येतात. जुने जाणते खेळाडू हेमंत बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या ओव्हरसाठी येतात. खरं तर मी देखील कल्याण नगरीमध्ये समालोचन करण्यासाठी आलोय तेव्हा अंडरम मॅचेस मोठ्या प्रमाणामध्ये मी कव्हर केल्यात. परंतु आज औरम मॅचेस कव्हर करण्याची संधी मिळते. पुन्हा एकदा धन्यवाद देईन मी जय हनुमान गंधारी टीमला की आज या ठिकाणी कल्याण नगरीमध्ये मला संधी दिली. पहिला चेंडू स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही या. पूर्णपणे अंदाधुंदा फटकेबाजी पाहायला मिळते. जणू काही रात्रीची झोप सकाळ झाली तरी संपलेली नाही या. याच पद्धतीनं बॅटिंग सध्या टीम चौदरपाडा करते. परंतु आता डोळे उघडावे लागणार आहेत कारण नॉकआउट पद्धतीनं ही स्पर्धा आपुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय जरूर मात्र डीपमध्ये खेळाडू लॉंगॉनला आहेत. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. नक्कीच जणू काही झोप त्यांची झालेली नाही आहे अशा पद्धतीने ते बॅटिंग करतात. परंतु आता ती झोप उघडावी लागणार आहे. डोळे उघडावे लागणार आहेत आणि बॅटिंग करावी लागेल. चौकार षटकार या चरणावरती येणं गरजेचं आहे. सुरुवातीला जर प्रेशर मध्ये राहिले तर धावा कमी बनताना पाहायला मिळतील. यावेळेस बॅकवर्ड पॉइंट रिजनला खेळ आहे जरूर मात्र डिक्लेअर झोनमध्ये एक सिंगल येणार आहे. एका धाब्यानं धावफलक आता 5 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 5 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. कुठेतरी स्ट्राईक चेंज केली जाणार आहे. या अंपायर देखील तेच सांगतात स्ट्राईक तुम्हाला चेंज करावी लागेल. डिक्लेअर झोनमध्ये बॉल गेला. बघा बॉल येणार असेल तर ठीक आहे नाही तर नवीन बॉल घ्या. येस दिलाय नवीन बॉल. मॅच बॉल आलाय. मॅच बॉल आलाय. पुन्हा एकदा आपण मॅचला सुरुवात करतोय कारण अगदी सोसायटीज बाजूला आहेत आपल्या चारी बाजूला आणि त्यांच्यामध्ये हे क्रीडांगण आपण पाहतोय. बाटची पुन्हा एकदा कडायला लागली. आता मात्र बॉल अडवलं जाणार आहे. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल येतोय. छत्रपती संभाजीराजे भोसले क्रीडांगण आपण पाहतोय आणि या क्रीडा नगरीवरती अप्रतिम ही मॅच पाहायला मिळते. पहिलीच मॅच आजच्या दिवसातील प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या स्पर्धेचा अंतिम दिवस. ओहो हो मोठा फ्रार करायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल. चांगल्या पद्धतीनं बॉलिंग टाकली जाते या दुसऱ्या ओव्हरमध्ये. यानंतरची मॅच टीम नागाव आणि टीम गंधारी दोन्ही टीम कॅप्टन आपण एक इनिंग नंतर टॉससाठी तयारीत राहायचं आहे. एक इनिंग नंतर टॉस केला जाईल. पुन्हा एकदा बॅटची कडा. आता मात्र बॉल फाईन लेग रिझनला जातोय. थ्रो तर केलाय मात्र एक सिंगल फक्त या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. एका धावेनं धावफलक आता पुढे सरकेल. 2 ओव्हरचा खेळ फिनिश. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 6 धावा. 6 रन लॉस ऑफ 2 विकेट. 3 ओव्हर. पहिल्या ओव्हरमध्ये या ओव्हरमध्ये 3 धावा. भरपूर चांगली बॉलिंग पाहायला मिळते. बॉलरचा दबदबा सध्या तरी पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेट सध्या आपण पाहतोय आणि या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये महत्त्वाचं हेच असतं की पहिले 2 पॉवर प्लेचे जे षटक आहेत त्या पॉवर प्लेच्या षटकांचा पुरेपूर वापर केला गेला पाहिजे. परंतु तसं काहीही एक पाहायला मिळालं नाही आहे सध्या टीम सार्थक 11 चौदरपाडा संघाकडनं. परंतु ते म्हणतात ना की वेळ बदलायला वेळ लागत नाही. सो वेळ आता इथून बदलणं गरजेचं राहणार आहे टीम चौदरपाडा संघाला. तेजस भुईर ग्रामीण टेनिस क्रिकेट यूट्यूब वाहिनीचे सर्व आहेत. खरं तर सुरुवात त्यांनी देखील छोट्याशा सबस्क्राईबर्सने केली होती. किती होते
जवळपास मला वाटतं 1 की 2 हजार असतील तेव्हा त्यांनी सुरुवात केली आणि आज जवळपास 1,06,000 सबस्क्रायबर त्यांचे देखील पूर्ण झालेत. जर तुम्ही देखील सबस्क्राईब केलं नसेल त्या चॅनलला तर नक्की करा, कारण नक्कीच आपण उल्लेख करू. परंतु हा फटका चांगला खेळलात लॉंगॉनला खेळाडू. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न मात्र एक सिंगल वरतीच समाधान मानावं लागतंय. उल्लेख आपण करत होतो की ग्रामीण टेनिस क्रिकेट यूट्यूब वाहिनी खरं तर एवढी चांगली यूट्यूब वाहिनी आहे की सध्या तरी मला वाटतं 9 जागेंवरती ते अवेलेबल आहेत. 9 स्पर्धा ते कव्हर करतात. भरपूर मोठी गोष्ट आहे एखाद्या यूट्यूब वाहिनीसाठी आणि त्याचे सर्व आज आमच्या संवेद जॉईन आहेत. यावेळेस काय घडलंय, वारंवार बॅकफूटवरती खेळवण्यास भाग पाडलं जात आहे. कुठेतरी बॅटरला माइंडसेट बनवावा लागेल, फ्रंट फूटवरती येऊन खेळणं बंधनकारक राहणार आहे. कारण या मैदानावरती आपण पाहिलं, मी उल्लेख अगोदरच केला की स्क्वेअर लेग पासून ते पॉइंट पर्यंतच बाउंड्री लाईन आहे. त्यामुळं मोठे फटके येणं गरजेचं राहणार आहे. आणखीन एक डॉट बॉल. काय बॉलिंग लाजवाब पाहायला मिळते. तेज तरार बॉलिंग केली जाते. पूर्णपणे फ्रंट फूटवरती येण्याऐवजी बॅकफूटवरतीच खेळण्यासाठी भाग पाडलं जात आहे. एवढी चांगली बॉलिंग लाईनअप टीम गौरीपाडा संघाकडनं. 7 धावा धावफलकावरती. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, हवा तसा बागच्या पट्ट्यात आला नाही. मात्र मिड विकेट स्क्वेअर लेगचा खेळाडू येतोय. 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसरीचा देखील प्रयत्न आणि आता तिसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर बाद होतील. ते वाकडे येत आहेत खेळण्यासाठी, परंतु अजूनही मी म्हणेन की झोप उडालेली नाही आहे टीम चौदरबाडाची. झोप उडवावी लागेल. समोरच्या टीमला दाखवावं लागेल की आम्ही देखील या ठिकाणी खेळण्यासाठी आलाय, कॉम्पिटेट करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. 10 धावा धावफलकावरती उडवलाय. वाह वाह वाह, क्या बात आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सोळावरती धावफलकावरती धावा 15 आहेत. 15 ऑन गार्ड. 15 धावा धावफलकावरती. भरपूर चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. 15 धावा धावफलकावरती. बॉलर तयार. यावेळेस देखील हवं तसा बाटच्या पट्ट्यात घेता आला नाहीये. मात्र एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न. विकीची विकेट डोक्यामध्ये आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते या ठिकाणी. ऑनफिल्ड डिसिजन द्यायचा आहे अंपायर, कारण यस बाद दिलेला आहे आणि तिसरा पंच मला वाटतं या ठिकाणी अवेलेबल नाहीये. बाद असेल बॅटर. होऊ शकतात. तिसरे पंच अवेलेबल जरी नसले तरी सुद्धा या ठिकाणी जो लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहिला त्याच्यामध्ये क्लिअर कट आपल्याला दाखवलं गेलं की बॅटरची बॅट हवेमध्ये आहे आणि विकेटला बॉल लागला आणि विकेट या ठिकाणी काढली जाते. या विकीला माघारी परतावं लागतंय. आता न्यू बॅटर इन झालेत. पंकज येतात. पंकज वाकडे येतात. वाकडे बंधू सध्या आता खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतील.
रवी आले तर उडवलंय बॉल हवेत आहे, बॉल खाली खेळाडू वा क्या बात आहे, अप्रतिम झेल बॅटर फेल. आणखीन एक धक्का टीम सार्थक 11 चौदार पाडाला. नंतरची मॅच टीम गंधारी आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम नागाव. दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्ट करायचा आपण आला असेल तर. विकेट आली आहे आणि आता न्यू बॅटर विकेश येत आहेत. विकेश कोळी येत आहेत. खरं तर प्रॉपर एक्झिक्यूट करू शकले नव्हते त्या स्ट्रोकला, परंतु टॉपेज लागली आणि कोणतीही मिस्टेक खेळाडून केली नाही. या अप्रतिम झेल या स्पर्धेमधला टिपलाय. बॉलर तयार रवी. यावेळेस देखील मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. मिड विकेटचा खेळाडू पुन्हा इंटरेस्टेड. अरे यावेळेस देखील अटेम्प भरपूर चांगले पाहायला मिळाले. मात्र या चेंडूवरती धाबा कंप्लीट 2. झेल ड्रॉप झाली जरूर, मात्र चांगला प्रयत्न केला खेळाडूनं. कौतुक करेन मी त्याचं. या अगोदर देखील एक लाजवाब झेल त्यानं कंप्लीट केली. त्यानंतर हा एफर्ट देखील चांगला होता. खरं तर उलटे झाले होते त्यामुळेच तो बॉल कदाचित गॅदर झाला नसावा. काय घडलंय त्या ठिकाणी. डॉट बॉल असेल. निर्धाव चेंडू आहे. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला बॉल जातोय. एक सिंगल. धावफलक 19 वरती 19. लॉस ऑफ 5 विकेट. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती. बॉलर तयार होतोय. पुल केलाय. पॉवरफुल आहे का. मिड विकेटला खेळाडू त्याच्या डोक्यावरनं बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. गरज होते चांगली बॉलिंग रवीकडनं आतापर्यंत या ओव्हरमध्ये झाली. मात्र हा खराब बॉल आहे. या मैदानावरती अशा पद्धतीनं जर तुम्ही बॉल टाकाल तर निश्चित रूपानं विकेट षटकार चौकार हे जाताना पाहायला मिळतील. 3 ओव्हरचा खेळ 4 ओव्हरचा खेळ फिनिश झाला. 4 ओव्हरच्या समाप्ती अखेर 25 धावा धावफलकावरती. 25. लॉस ऑफ 5 विकेट. 25 धावा धावफलकावरती आणि येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी या. शेवटचं अंतिम षटक. चला टीम गौरीपाडा जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत जय हनुमान गंधारी चषक 2025-26 मध्ये. चौदरपाडा त्यांच्या अगेन्स्ट टीम गौरीपाडा. यानंतरची मॅच टीम नागाव त्यांच्या अगेन्स्ट टीम गांधारी. सो दोन्ही टीम आपण देखील तयारीत राहायचं आहे. आपण देखील आला असेल तर रिपोर्ट करा. शेवटची ओव्हर घेऊन बॉलर मिथुन म्हात्रे येतात. शेवटच्या ओव्हरमध्ये मिथुन म्हात्रे. पहिला बॉल बॅटची कडा. टॉप एज लागली. या बॉल एक सिंगल फक्त या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. खरं तर आपण पाहिलंय की जेव्हा जेव्हा विकेटच्या मागे बॉल जातोय, जर बॉल रिटर्न येत आहे तर तुम्हाला किती तुम्ही धावू शकता हे काहीसे नियम आहेत. यावेळेस देखील स्क्वेअर लेग रिझनला खेळून काढलाय. डीपमध्ये खेळाडू आहे. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळत आहे. मात्र एक सिंगल फक्त या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. चला दोन्ही टीम गंधारी आणि टीम नागाव आला असेल तर रिपोर्ट करा. एक इनिंग नंतर टॉससाठी येणं बंधनकारक राहणार आहे.
अदरवाईज तुम्हाला पॅनलाइज केलं जाऊ शकतं. ओहो हो, अराउंड द लेग त्रिफळा उद्ध्वस्त. बॅटर बाद. 6वी विकेट टीम सार्थक 11 चौदरपाडा संघाची. धाबलगावरती धाबा स्थिर आहे, त्या म्हणजे 27 धाबा. येणाऱ्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टीम नागाव आणि टीम गंधारी दोन्ही टीम. कॅप्टन आपल्याला विनंती आहे, आपण टॉससाठी या ठिकाणी जर उपस्थित राहिला नाही तर पॅनलाइज केलं जाईल. कोणती एक टीम आली आणि दुसरी आली नाही तर त्यांना पॅनलाइज केलं जाईल, आणि जर दोन्ही टीम आल्या नाहीत तर सामने हे कमी षटकांचे खेळवले जातील. टीम नागाव आणि टीम गंधारी. फुलटॉस बॉल आहे लेग साईडला, उडवलंय खरं, परंतु मिड विकेटला खेळाडू सरळ त्याच्या हातामध्ये. कोणतीही मिस्टेक ते करणार नाहीयेत. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागतोय टीम सार्थक 11 चौदरपाडा संघाला. बॅटर बाद 7वा. न्यू बॅटर रोशन भंडारी येतात. यावेळेस पॅडल स्वीप. क्या बात आहे. पहा पहा आणि पाहत बसा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आहेत मग अजूनपर्यंत हे बॅटर ठेवले कुठे होते. यावेळेस देखील मात्र मिस टायमिंग झालं. जर प्रॉपर टाइम करता आलं असतं तर निश्चित रूपानं काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु शेवटच्या चेंडूवरती दुसऱ्या धाबेमध्ये रूपांतर करता आलेलं नाही, आणि एक सिंगल. आणि अशा पद्धतीनं पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी झाला फिनिश. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्या त्या म्हणजे 34 आणि 35 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी असेल टीम कस्तुरी 11 गौरीपाडा संघाला अगेन्स्ट टीम सार्थक 11 चौदरपाडा. चला टीम नागाव आणि टीम गंधारी दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी आपण जर 1 मिनिटाच्या आत उपस्थित राहिला नाहीत तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, हे आयोजकांकडनं सूचना येते. सो चला टीम नागाव आणि टीम गंधारी दोन्ही टीम कॅप्टन आपण या लगेच व्यासपीठावरती यायचा. व्यासपीठावरती टॉस केला जाईल. बघा टीम गौरीपाडासाठी सुवर्ण संधी कस्तुरी हनुमान शेठ म्हात्रे साहेबांकडनं प्रत्येक चौकार आणि षटकाराच्या हॅट्रिकसाठी तब्बल
500 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. प्रत्येक चौकार षटकाराला 500 रुपये दिले जातील. वा क्या बात आहे. आणि बॉलिंग टीमसाठी सुद्धा सुवर्णसंधी विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राईज सन्माननीय सार्थक साहेबांकडनं दिलं जाईल. आणि बॅटर बॉलरला देखील सुवर्णसंधी. प्रत्येक चौकार षटकाराला कस्तुरी हनुमान शेठ म्हात्रे यांच्याकडनं तब्बल 1500 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल चौकार आणि षटकाराला. मॅचला होती सुरुवात. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत दुसऱ्या डावामध्ये. हनुमान गंधारी चषक 2025-26 आपण पाहतोय. डावाला होती सुरुवात. सलामीची जोडी आली आहे. बॉलर तयार. पहिला बॉल. हो क्या बात आहे. हे काय होतं. बॉल ज्या वेगानं आला त्या वेगानंच यष्टीरक्षकापर्यंत पोहोचला. बॅटर देखील काही एक करू शकलेले नाही आहेत. सोडून देण्या व्यतिरिक्त त्याच्याकडे कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हता. बघा क्या बात आहे. पूर्णपणे शरीराचा वेध घेणारा हा बॉल. स्विंग अँड मिस. आदित्य वाकडे. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती. हेमंत आहेत समोर. यावेळेस देखील चांगला बॉल आहे. अतिरिक्त उसळी खाणारा हा बॉल. मात्र एक सिंगल चोरटी सिंगल मी म्हणेन पूर्ण केली जाते. जर 360 डिग्री जर मैदान असताना तर लॉंग स्टॉप रिजनला हा बॉल चौकार गेला असता. ॲक्शन रिप्ले बघा. क्या बात आहे. ॲक्शन बघा. बॉलर आदित्यजी लाजवाब बॉलिंग ॲक्शन त्याची पाहायला मिळते. आणि काय गती त्यानं प्राप्त केली या चेंडूवरती देखील प्रचंड गती होती. एक सिंगल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आता अनिकेत असतील. उडवला चेंडू हवे त्या मिस्ट्रॅमिक स्ट्रोक आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतात. ओ बॉल सोडला. आणि दरम्यान 2 धाबा पूर्ण केल्या जातील. 2च धाबा. 2 धाबांवरती समाधान मानलं जाईल. धावफलक आता पुढे सरकतो 3 या अंकावरती. खरं तर चौकार षटकारांची गरज तर आहे टीम गौरी पाडायला. कारण पहिल्या डावाचा विचार केला तर पहिल्या डावामध्ये 2 ओव्हरमध्ये फक्त 6 धाबा होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 3, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3, त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये 10, चौथ्या 5व्या ओव्हरमध्ये प्रत्येकी 9 धाबा खर्च केल्या होत्या बॉलर्सनं. परंतु या डावाला जशी सुरुवात झाली आहे भरपूर चांगली बॉलिंग पाहायला मिळते या बॉलर आदित्यची. बॅकफुटवरती जाऊन खेळून काढला फटका. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलरनं अडवला. 3 धाबा खर्च केल्या. 4 चेंडूंचा खेळ झाला. 3 धाबा खर्च झाल्यात. बॉलर तयार. फुल खेळलाय. फटका चांगला आहे. बॉल आतमध्ये येईल. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट. चार धाबा धावफलकावरती. आणि नक्कीच आपण उल्लेख हा देखील करतोय की 5 चेंडू टाकून झाल्यात. 5ही चेंडू
शॉर्टअप लाईनवरती लाईन खेचली जाते वारंवार, त्याच लाईनवरती सातत्याने बॉल टाकले जातात आणि आदित्यला माहिती आहे की मागे जास्त धावा मिळणार नाही आहेत, त्यामुळे मागे बॉल गेले हरकत नाही आहे. चौकार आणि षटकार आपल्याला खेळून द्यायचे नाही आहेत, जेणेकरून प्रेशरमध्ये राहील टीम गौरीपाडा. बॉलर तयार, उडवलाय फटका हवेत आहे, बॉल खाली क्षेत्ररक्षक येत आहे मिड ऑफ. अरे दुसऱ्या अटेम्प्टमध्ये बॉल मला वाटतं झेल ड्रॉप केली आणि नाखुश आहेत खेळाडू देखील की हे काय केलं तुम्ही, आणि ही कॅच कुठेतरी महागात पडू शकते. ॲक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवरती लगेच पाहायला मिळतोय. फर्स्ट अटेम्प्ट आणि बॉल धरणी मातेला दान केला आहे. धावफलक पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर फक्त 5 धावा धावफलकावरती. 35चा पाठला करत असताना 5 म्हणल्यात पण एनजे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. यानंतर टीम नागाव आणि टीम गंधारी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर प्रतीक येतात, प्रतीक वाकडे. टीम चौदरपाडा अगेन्स्ट टीम गौरीपाडा अशी मॅच पाहायला मिळते. कल्याण विभागातील भरपूर चांगलं क्रिकेट गौरीपाडा संघ आपल्याला खेळताना दाखवू या. बॉलर तयार होतोय, चला वेळ कमी घ्या. प्रतीक प्रतीक वेळ कमी घ्या विनंती असेल. 2 खेळाडू फक्त 3 खेळाडू तडियार सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. मांडरेरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. एक खेळाडू आपल्याला लॉंग ऑफला, लॉंग ऑनला, त्यानंतर डीप मिड विकेटला एक खेळाडू पाहायला मिळतोय. फटका चांगला खेळत मिड विकेट रिझनला खेळाडू आहे डीपमध्ये. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण एका धावेने धावफलक पुढे सरकतंय, 6 या अंकावरती जाऊन पोहोचताय. 34 धावा बनल्या होत्या, 35 धावा देखील डिफेंडेबल आहेत या मैदानावरती. परंतु त्या बॅटर कोणत्या बॅटर जबाबदारीनं खेळ करेल आता हेच पाहायचं आहे. एखाद चौकार किंवा षटकार या चरणावरती येणं फार गरजेचं राहणार आहे, अदरवाईज मॅच फसताना पाहायला मिळू शकते. एक धाव बॅककड लागली होती अंपायर सांगतात. एक सिंगलनं धावफलक आता पुढे सरकते, 7 या अंकावरती जाऊन पोहोचताय. 35चा पाठलाग करत असताना दुसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये कुठेतरी भरपूर चांगली बॉलिंग प्रतीक वाकडेकडनं पाहायला मिळते. सर बॅटनं डाऊन दी ग्राउंड, मात्र लॉंग ऑफला खेळाडू आहे. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली जाते. फटके चांगले खेळले जात आहेत जरूर, मात्र खेळाडू देखील शोधले जात आहेत. सिंगल डबलचा खेळ सध्या कैवटीवरती पाहायला मिळतोय. धावफलक 8 वरती. स्लोअर वन चकमा दिला बॅटरला. एका क्षणाला वाटलं की हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकत होता, परंतु तोच चेंडू स्लोअर वन आला. बॅट अगोदर फिरली, बॉल नंतर गेला. ॲक्शन रिप्ले देखील आपल्याला पाहायला मिळते आणि येस ऑफ कटर होता. पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसला. हा चेंडू चांगला होता, या चेंडूवरती धाबा यायला हव्या होत्यात खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर, परंतु या चेंडूवरती गती दिली. ना खुश दिसतात बॅटर. धावफलकावरती धाबा स्थिर आहेत, 8 धाबा आणि शेवटचा बॉल या ओव्हरमधला. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, बाठाने बॉलमध्ये संपर्क नाहीये. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा 8 पूर्ण झाल्यात. 35चा पाठलाग करत असताना 2 ओव्हरमध्ये 8 बनल्यात. खरं तर पहिल्या डावामध्ये फक्त 6च बनल्या होत्या, परंतु चौकार षटकार पहिल्या डावामध्ये आले, त्यामुळंच कुठेतरी वरचढ ठरली टीम चौदरपाडा संघ. ते देखील डॉमिनेट करत आहे या मॅचमध्ये. ते देखील सांगतात की बॉलिंग लाईनअप आमच्याकडे देखील धारदार आहे, परंतु चला वेळ कमी घ्या टीम चौदरपाडा. मॅच फ्लो सुरू आहे, मॅच फ्लो तोडू नका. ग्रामीण टेनिस क्रिकेट यूट्यूब वाहिनीवरती ही स्पर्धा ऑल ओव्हर टेलिकास्ट केली जाते, त्यावरती देखील अनेक सारे प्रेक्षक जोडले जातात. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर
आदित्य झेतात पहिलं षटक अप्रतिम हाताळलं. 3च धाबा खर्च केल्या होत्या, 5 धाबा खर्च केल्या होत्या. आणि तोच बॉलर आता आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय. टीम चौदरपाडासाठी सुवर्ण संधी असणार आहे की कोणत्याही बॉलरनं विकेट हॅट्रिक घेतली तर सार्थक 11 संघाकडनं तब्बल 1,000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. नक्कीच तुम्हाला सार्थक साहेबांकडनं 1,000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल चौदरपाडासाठी विकेट हॅट्रिक घेतली तर. आदित्य आल्यात, उडवलाय बॉल हवेत आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. का पाहायला मिळतोय. मिडल केलं आणि बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि या फटक्यांची गरज देखील होती कारण टीम गौरीपाडा संघ पूर्णपणे बॅकफूटवरती गेला होता कारण 2 ओव्हरमध्ये फक्त 8च धाबा होत्या. आणि या फटक्याने कुठेतरी सामना पूर्णपणे ओपन गेलाय. पुन्हा एकदा सर बाटणं लॉंग ऑफला खेळाडू, त्याच्या सर हातामध्ये बॉल. कोणतीही मिस्टेक ते करणार नाहीयेत. विकेटचं पतन धक्का लागतोय. पहिला टीम कस्तुरी 11 गौरीपाडा संघाला. हेमंत मात्रे बॅक टू द डगआउट. पुल करण्याचा प्रयत्न, फटका हवेत आहे आणि मला वाटतं बॉल बाउंड्रीच्या बाहेर देखील निघून जातोय. अंपायर सांगतात बॉल वन बाउन्स इन टू द फॅन्स. चौकार. या टॉससाठी फटका फर्स्ट. टीम गंधारी आणि टीम नागाव टॉससाठी यायचा. टीम नागाव आली आहे ना टीम. चला टॉससाठी या टीम गंधारी.
न्यू बॅटर रवी येत आहेत धावफलकावरती धावा 19. चला तुम्ही खेळले पण नाही, तुम्हाला पाणी पाहिजे. या वेलकम बाबा. दहीहंडी नंतर आज क्रिकेटमध्ये तुम्ही भेटलात. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. चला मॅच सुरू ठेवायची आहे. बॉलर तयार. नक्कीच सन्माननीय सुभाषजी सुतार साहेबांचा शुभ असते. आपण नाणेफेकी या ठिकाणी करणार आहोत. ती देखील करू. मॅच देखील ऑन ठेवायची आहे. एक सिंगल दरम्यान चोरटी पूर्ण करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाला असतात तर बॅटरला मैदान सोडावं लागलं असतं. पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळालं. मात्र एक सिंगल कंप्लीट एका धावेनं. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी फिनिश झाला. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 20 म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत. त्या म्हणजे धावा 15. नाणेफेकी झाली आहे कंप्लीट. नाणेफेकी जिंकलेली आहे टीम गंधारीनं आणि निर्णय घेतलाय बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सो नागाव आपण देखील ऑफिशियल एंट्री वगैरे काय असेल तर करून घ्या. मानाची सन्मानाची ही स्पर्धा आपण पाहतोय या कल्याण नगरीमध्ये. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. बघा टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट कंपल्सरी असणार आहे. जे नियम आहेत ते नियम आहेत. बॉलर तयार होते बॉलिंग ट्रॅक वरती. रोशन रोशन भंडारी येत आहेत 4थ्या षटकामध्ये. पहिला बॉल. हा हा क्या बात है. स्वीट साऊंड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. खरं तर रवी म्हात्रे मैदानावरती आहेत आणि षटकार बघायला नाही भेटणार असं कधी झालेलं नाही आहे. रवी म्हात्रेच्या बॅटमधनं हा लाजवाब फटका पाहायला मिळतोय. बॉलर तयार. बॅकफुटवरती गेलाय. बघा किती क्रिकेटिंग स्ट्रोक. बॉल चाललाय 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 आणि निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार. चौकार. रवी आल्यात जणू काय मॅच घेऊन चालल्यात. आता मला मात्र 5 धावांची गरज आहे. फक्त 5 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल. ओ क्या बात है. कम बॅक केलं बॉलरनं. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. खूप मोठा लेग ब्रेक पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं. अरे बापरे. समोरून बॉल डायरेक्टली बाहेर निघाला. त्यामुळंच रवी बीट झाला. या अगोदरचे 2 बॉल रवीनं काही त्याला बॉलरला करू दिलं नव्हतं. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला मात्र पंच सहमत नाही आहेत आणि हा बॉल देखील डॉट येतोय. 5 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम गौरीवाडा टीमला. कस्तुरी 11 गौरीवाडा. सार्थक 11 चौदरपाडा. फटका चांगला खेळत. ओहो झेल झाली असती. मॅच मध्ये ट्विस्ट आला असता. एकच धाव. ही झेल कंप्लीट व्हायला हवी होती कारण रवीची ती विकेट होती. 5 धावा अजूनही तुम्ही रोखू शकता. हेच चित्र आपण पाहिलं ॲक्शन रिप्लेमध्ये लगेच आपल्याला पाहायला मिळत आहे.
झेल कंप्लीट व्हायला हवी होती. रवीची ती विकेट महत्वाची, ती विकेट एक धाव देखील वाचली असती. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हरमधला, म्हणजे 7 मध्ये बनवायचे 4 धावा. आणि मॅच जवळजवळ केली आहे फिनिश. मॅच जिंकली आहे टीम कस्तुरी 11 14 गौरीपाडा संघानं. अभिनंदन टीम गौरीपाडा अँड हार्ड लक टफ लक टीम सार्थक 11 14 आपण या स्पर्धेमध्ये आलात, आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण देणार आहोत लगेच मॅन ऑफ द मॅच, परंतु प्राइज देखील होतं गौरीपाडा टीमसाठी. चौकार आणि षटकारांसाठी कॅश प्राइज होतं. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत ज्यानं आणि येस आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत ज्यानं चांगली बॉलिंग देखील टाकली, बॅटिंग देखील चांगली केली. पहिल्या षटकामध्ये घाम पुडला, 3च धाबा खर्च केल्या, 2 विकेट काढले. ओव्हरऑल 2 ओव्हरमध्ये 13 धाबा खर्च केल्या. तो मयूर म्हात्रे ठरला या सामन्याचा हिरो, सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सो या मयूर आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. आणि टीम गौरीपाडा आपण मैदानाच्या बाहेर या. आपण पुढची मॅच लगेच सुरुवात करतोय. पुढची मॅच टीम गंधारी त्यांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल टीम नागाव.